सोलापूर महापालिकेची निवडणूक थांबवण्याची महाविकास आघाडीसह शिवसेनेनं मागणी केली आहे। वेळ संपल्यावर देखील भाजपनं ईव्ही फॉर्म स्वीकारले। या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे। दरम्यान असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली, ते संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। महापालिकेचे आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असं सरोदे यांनी म्हटलंय। मलाही मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे, कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते। मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून 29 तारखेच्या पत्रात, आणि तुम्ही 30 तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय। जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला का म्हणून दिली? महेश अंकुश अलकुंटे नावाचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना 3:18 बाहेरच्या काही लोकांनी एक डॉक्युमेंट असलेलं फाईल इलेक्शन ऑफिसरच्या प्रिमायसेसमध्ये खिडकीतून त्यांना सप्लाय केलं। आता या संदर्भात तक्रार करण्यात आली। सोलापूर काँग्रेसचे जे प्रमुख आहेत चेतन नरोटे यांनी याबद्दल तक्रार संबंधित निवडणूक अधिकारी अंजली भरोड यांच्याकडे केली, परंतु अंजली भरोड यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांनी भाजपचीच बाजू घेणारे जस्टिफिकेशन स्वतःच तयार करून तशा प्रकारचं लेखी उत्तर सुद्धा दिलेलं आहे।